नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, एन्व्हायरमेंटल स्टडीजच्या या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये मी डॉक्टर बालाजी लाहोरकर आपल्या सर्वांचे स्वागत करतो. आपण या विषयाअंतर्गत ज्या ज्या घटकांवरती चर्चा करत आहोत हे सर्व संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठाच्या BA BSc सेकंड इयरच्या विद्यार्थ्यांसाठी उपयुक्त आहे. तसेच जे विद्यार्थी कॉम्पिटिटिव्ह एक्झामिनेशनची तयारी करत आहेत त्यांच्यासाठी सुद्धा उपयुक्त आहे आणि मराठी भाषेमध्ये हा संपूर्ण व्हिडिओ आहे. जर आपल्याला हा व्हिडिओ आवडला तर कृपया लाईक आणि सबस्क्राईब करा. या व्हिडिओमध्ये आपण ग्रासलँड इकोसिस्टीम गवताळ परिसंस्था याचा अभ्यास करू. पृथ्वीवर उष्ण आणि समशीतोष्ण कटिबंधात निसर्गतःच गवतांनी आच्छादलेली भूमी आहे. अशा प्रदेशांमध्ये आढळणाऱ्या परिसंस्थांना गवताळ भूमी परिसंस्था किंवा गवताळ परिसंस्था असे म्हणतात. गवताळ प्रदेशाचे उष्णकटिबंधीय व समशीतोष्ण कटिबंधीय असे दोन प्रमुख प्रकार आहेत. पृथ्वीवरील एकूण भूक्षेत्रापैकी 24% भूक्षेत्रावर गवताळ प्रदेश आहेत आणि एकूण गवताळ क्षेत्रापैकी 71% क्षेत्र हे उष्णकटिबंधीय गवताळ प्रदेशाने व्यापलेले आहे. तर 6% क्षेत्र हे पर्वतीय गवताळ प्रदेशाचे आहे. पृथ्वीवर मापक पावसाच्या क्षेत्रामध्ये म्हणजे 25 सेंटीमीटर ते 125 सेंटीमीटर वार्षिक जंगल व वाळवंटे यांच्या दरम्यानच्या प्रदेशामध्ये या परिसंस्था आढळतात. या परिसंस्था खंडांवर अंतर्गत भागात आहेत, म्हणजे सुदान, प्रेयरी, हॉकन्स, स्टेप्स इत्यादी ठिकाणी, आणि कमी पर्जन्यामुळे येथे वृक्ष तुरळक असतात. गवताचे प्रमाण जास्त असते. उत्तर व दक्षिण अमेरिका, ऑस्ट्रेलिया व आफ्रिका खंडामध्ये या परिसंस्था वैशिष्ट्यपूर्ण स्वरूपात आढळतात. अल्पकालीन गवताच्या अस्तित्वाने मृदेत सेंद्रिय पदार्थाचे प्रमाण जास्त असते. बऱ्याच भागात याचे रूपांतर कृषी परिसंस्थेत झाले आहे, म्हणजे शेतीमध्ये रूपांतरित करण्यात आले आहे. गहू, मका हे प्रमुख पिके या ठिकाणी घेतली जातात. सुदान, टाउन, ब्राझील क्षेत्रामध्ये प्राण्यांचे सुद्धा अनेक प्रकार आढळतात. गवा, हरिण, ससे, कोल्हे, लांडगे, हत्ती, सिंह, वाघ, चितळ, पानझडे यासारखे हिंस्र पशु जीवांचा समाज या ठिकाणी तयार होतो. हल्ली पाळीव प्राण्यांची अतिचराई, शिकार व मिश्र शेती यामुळे या गवताळ परिसंस्था नैसर्गिक अवस्थेतून विरान अशा कृत्रिम अवस्थेत बदलत आहेत. पर्यावरण तज्ञांच्या मते येथील परिसंस्थेत पूर्वीच्या प्राण्याचे जैविक समाजच पर्यावरणाचा तोल सावरू शकतात. पाळीव प्राणी समायोजन क्षमतेत फारच दुर्बल असल्याने नैसर्गिक नियंत्रक घटकांना तोंड देऊ शकत नाही. हजारो गुरे, शेळ्या, मेंढ्या अवर्षण व रोगराईला दरवर्षी बळी पडत असतात. या परिसंस्थांचे व्यवस्थापन नियोजनाच्या प्रतीक्षेत कमकुवत होत आहे. उष्ण कटिबंधातील गवताळ प्रदेशात 1 ते 2 मीटर उंचीचे गवत आणि तेवढ्याच उंचीचे झुडपे असतात. सोबत खुरटी झाडेही विखुरलेली असल्यास त्याला सव्हाना म्हणतात. आफ्रिका, ऑस्ट्रेलिया, दक्षिण अमेरिका आणि भारताच्या काही भागामध्ये गवताळ भाग असून त्यात खूर असणाऱ्या चतुष्पादांच्या प्रजाती आढळतात. उदाहरणार्थ काळवीट, रानरेडे, झेब्रा, हरणे, सांभर हे तृणभक्षी आणि त्यांना खाऊन जगणारे वाघ, सिंह, लांडगे, तरस असे मांसभक्षी प्राणी मोठ्या संख्येने असतात. केनिया, टांझानिया येथील सव्हाना यासाठी प्रसिद्ध आहे. पर्जन्यवने आणि वैरान प्रदेश या दरम्यान गवताळ प्रदेश समजले जातात. जास्त पाऊस आणि जमिनीत पाणी टिकले तर तेथे वने निर्माण होतील असे समजले जाईल. भारतासारख्या मोसमी पावसाच्या हवामानात नैसर्गिक गवताळ प्रदेश क्वचितच आढळतात. कच्छमधील गवताळ भागात रानटी गाढव, गीरमध्ये सिंह, राजस्थानच्या रणथंबोरमध्ये अनेक वन्यजीव सुद्धा आढळून येतात. सौराष्ट्र काठेवाडमधील शेर, युफॉर्बिया आणि साल्वाडोरा झुडपांच्या 2-3 मीटर उंचीच्या आणि 7 ते 8 मीटर परिघाच्या जाळीमध्ये चिंकारा राहतात. हे सर्व भाग संरक्षित क्षेत्रे आहेत. भारतात पाळलेल्या गुरांना खाद्य म्हणून खेड्यांच्या परिसरात चराऊ पुरणे, गायराने राखण्याची पद्धत आहे. त्यात गुरांना खाण्यायोग्य गवताच्या प्रजाती लावल्या जातात. अशा
अर्ध नैसर्गिक कुरणात चरणे जास्त प्रमाणात झाले तर गवताचे प्रमाण कमी होऊन उघड्या पडलेल्या जमिनीची धूप होते, ताग शरपंखी सारखे तण फोफावतात, कुरणांचा ऱ्हास होतो. पूर्व आफ्रिकेच्या गवताळ प्रदेशात मानव प्राण्यांचा जन्म झाला असे मानले जाते. महत्वाची अन्नधान्य या गवताच्या जाती आहेत. धान्यांच्या मूळ जाती आफ्रिका, आशिया, युरोप इथल्या चंद्राकृती सुपीक गवताळ प्रदेशात निर्माण झाल्या असे मानले जाते. वाढत्या लोकसंख्येला पुरेसे अन्नधान्य मिळावे यासाठी मूळ धान्य जातींचे रक्षण करून त्यापासून जनुकीय अभियांत्रिकीच्या साहाय्याने शाश्वत अन्न निर्मितीचे प्रयत्न युनेस्को तर्फे केले जात आहे. यासाठी मूळ गवताळ प्रदेशाचे संरक्षण व जपणूक महत्त्वाचे ठरले आहे. अशा प्रकारे आज आपण पर्यावरण शास्त्रातील एका महत्त्वाच्या घटकाचा अभ्यास केला. मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर कृपा करून लाईक आणि सबस्क्राईबचे बटन क्लिक करायला विसरू नका. धन्यवाद.